आपल्या मनामध्ये बघा रोज कन्फ्युजन असतं, हे करू का नको, ते करू का नको, खूप प्रश्न, खूप कन्फ्युजन रोजच्या जीवनामध्ये असतात। आणि ते कन्फ्युजन दूर होण्यासाठी मी तुम्हाला आजचा व्हिडिओ आणलेला आहे। अतिशय उपयुक्त माहिती आहे की आपले प्रश्न आपण आपल्या स्वामींना कसे विचारायचे की जेणेकरून स्वामी योग्य मार्ग दाखवतील आणि आपण त्या योग्य मार्गावर जाऊ की जेणेकरून मग पुढे आपल्याला संकट येणार नाही आणि तुम्हाला योग्य उत्तर आपले महाराज नक्की देतील। कारण आपल्या स्वामींना माहिती आहे की कोणाला कुठल्या वेळेस किती कोणत्या प्रमाणामध्ये द्यायचं हे आपले स्वामी ठरवत असतात। आपण किती पण मागितलं ना की देवा मला गाडी दे, देवा मला घर दे, देवा मला देखील अमक दे तमक दे, पण तरी पण आपले स्वामी योग्य वेळेतच ज्याला त्याला जे ते देत असतात। कारण त्यांना माहिती की कोणाला केव्हा काय दिलं की काय होणार आहे। आणि बघा आपल्या रोजच्या जीवनामध्ये ना आपल्याला खरंच खूप प्रश्न असतात की समजा मी नोकरीला जाते, इंटरव्ह्यूला जाते, तर मी इंटरव्ह्यू पास होईल की नाही, त्याच्यानंतर घर बुक करायचंय, घर आता बुक करावा की नाही, गाडी आम्ही घेऊ की नाही, किंवा कुणाला पैसे देणार आहे, याला मी उधार पैसे देऊ की नको, तो परत देईल की नाही, त्यानंतर आम्हाला ही नोकरी सोडायची आहे, देवा मला किंवा महाराज मला ही नोकरी सोडायची आहे, यामध्ये मला त्रास होत आहे तर सोडू की नाही, दुसरी मला चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल की नाही, मी परदेशामध्ये नोकरी करण्यासाठी ट्राय करू की नको, मला आता एक बाळ आहे, एक मूल आहे, मग मी दुसऱ्यासाठी चान्स घेऊ का नको, असे बरेचसे प्रश्न आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला पडत असतात। आणि आजकालचं लाईफस्टाईल आपण बघितली ना तर खरंच खूप कन्फ्युजन खूप आहे। पूर्वी बघा सगळं थोडंसं इझी गोईंग होतं, पण आता बघितलं ना आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच आपल्याला कुठलाही निर्णय घ्यावा लागतो। आणि आपले महाराज आहे ना खरंच आपल्या कठीण काळामध्ये आपल्याला योग्य निर्णय देत असतात। महाराज आपल्याला कौल देत असतात, तर तेच आपल्याला जर महाराजांचा निर्णय पाहिजे असेल तर आपण महाराजांना कसे प्रश्न विचारायचे, कसा आपण त्यांच्याकडून कौल घ्यावा, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे। अगदी तुमच्या रोजच्या जीवनामध्ये उपयुक्त माहिती अशी मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्ण बघा। द्विधा मनस्थिती प्रत्येकाची होत असते, कारण आपल्याला खरंच माहित नसतं की मी हे करते ते योग्य आहे की नाही वगैरे, तर त्यामुळे आपल्याला कधी कधी वाटतं की कोणीतरी मार्गदर्शन करावं, कोणीतरी सांगावं, किंवा आपल्या आयुष्यामध्ये अशी कुठली व्यक्ती असते की आपण तिला सगळं विचारत असतो। उदाहरणार्थ आपले आईवडील वगैरे, त्यांना आपण विचारत असतो, पण कधी कधी ते पण आपल्याला म्हणतात बघ बाबा तू तुझं ठरव, अमुक एक वयापर्यंत ते आपल्याला गाईड करतात, पण नंतर ते म्हणतात बघ बाबा तू तुझं ठरव, नाही तर परत मला म्हणशील तू सांगितलं होतं म्हणून केलं, तू सांगितलं होतं म्हणून असं झालं। तर त्यामुळे ना आयुष्यामध्ये कधी कधी अशी परिस्थिती येते, कधी कधी आपल्यालाच आपले निर्णय घ्यावे लागतात, आणि मग त्यामध्ये पण कधी चुकीचे निर्णय घेतल्यामुळे मग परत आयुष्यामध्ये संकट वाढतात। म्हणून आज मी तुम्हाला स्वामींना कसा प्रश्न विचारायचा, आपल्या आयुष्यामध्ये काही कन्फ्युजन असतील, प्रश्न असतील तर ते स्वामींना कशी विचारायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। कुठलाही प्रश्न असू द्या, काहीही प्रश्न असू द्या, तुम्हाला काय करायचंय बघा। आता हे दोन मी पांढरे कागद घेतलेले बघा, शक्यतो पांढरेच घ्या, असं पण नाही मी म्हणत, पण सारखी कागद, कारण बघा आपण चिठ्ठी टाकणार आहे, तर आपण बघा लहानपणी खेळ खेळताना त्या चिठ्ठीवर काहीतरी खून करून ठेवायचो की आपल्याला राजाच आला पाहिजे, राणी आली पाहिजे, शिपाई नको यायला, तर म्हणून आपल्या समाधानासाठी कागद दोन्ही सारखे घ्या। आता याची बघा, या दोन्ही कागदांची लांबी रुंदी सगळी सारखी आहे, दोन्ही पांढरे आहे, तुम्ही पिवळे घेतले, दोन्ही पिवळे घ्या, एक लाल एक पिवळा असं घेऊ नका, एक पांढरा एक पिवळा असं घेऊ नका, दोन्ही सारखे कागद घ्या की जेणेकरून मग आपल्याला महाराज बरोबर कौल देतील। उगाच आपल्या मनाचा उत्तर मिळवण्यासाठी काहीतरी चिटिंग करायची, मग ती आपल्यासोबतच चिटिंग होईल, म्हणून असं काही करू नका। व्यवस्थित दोन कागद घ्यायचे, तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर, नसेल तर ती घ्या। मी बऱ्याचदा सांगत असते देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची एकतरी मूर्ती किंवा छोटा 5 रुपयाचा फोटो का होईना असलाच पाहिजे। आता नाही, तुम्हाला आजच काही असं करून बघायचं असेल तर तुमच्या पर्समध्ये म्हणा, घरामध्ये कॅलेंडरवर कुठेही छोटासा महाराजांचा फोटो असेल ना, तो आपल्याला समोर ठेवायचा आहे, व्यवस्थित मांडी घालून बसा आणि त्यानंतर तुमचा प्रश्न लिहायचा आहे। आता समजा इथे बघा, सगळ्यात पहिले लिहायचे आपल्याला श्री स्वामी समर्थ, दोन्ही कागदांवर वरती श्री स्वामी समर्थ एकावर हो एकावर नाही, आणि मध्ये तुमचा प्रश्न लिहायचा आहे। म्हणजे माझा प्रश्न आहे समजा की हे स्वामी समर्थ माझं घर होईल का, मी घर पाहिलेलं आहे ते मी बुक करू का नको, ते योग्य आहे की नाही,
दोन्ही कागदावर सेम प्रश्न लिहा, एकावर होय उत्तर लिहा, एकावर नाही उत्तर लिहा, वरती श्री स्वामी समर्थ लिहा. ताई मी इंग्लिशमध्ये लिहिलं तर चालेल का? तर हो चालेल. इंग्लिशमध्ये लिहा, तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये जमेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही लिहा. आणि एका वेळेस एकच प्रश्न, कारण आपली लिस्ट इतकी मोठी असते ना. हे मिळेल का? ते मिळेल का? अक्षरशः मग ते असं होईल की बापरे आपण कौल घेतोय की काय करतोय. एका वेळेस एकच प्रश्नाचा आपल्याला करायचंय. प्रश्न लिहा, एका प्रश्नाखाली होय किंवा नाही वरती श्री स्वामी समर्थ, आणि मग आपल्याला या कागदाची व्यवस्थित घडी करायची. घडी पण एकसारखी करा की जेणेकरून मग आपल्याला दोन्ही कागद जे आहे ते सारखे वाटले पाहिजे. छान व्यवस्थित घडी करा. तर तुम्हाला छान व्यवस्थित दोन्ही कागदांवर प्रश्न लिहायचे आहे. महाराजांच्या फोटो जवळ तुम्हाला या दोन्ही चिठ्ठ्या ठेवायच्या आहे. आणि त्याच्यानंतर महाराजांचा तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी नाही जमलं 1 माळ करा, म्हणजे 108 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा. 11 माळी किंवा 1 माळ नाही जमलं तर 5 मिनिटं शांत बसून नामस्मरण करायचं आहे. त्यावेळेस मनात कुठलेही इतर विचार आणू नका की हे होईल का, ते होईल का, आता उत्तर काय येईल वगैरे काही नाही. ते 5 मिनिटं आहे ना, फक्त महाराजांना द्या. कारण महाराज आपल्या आयुष्याचा प्रश्न ते सोडवणार आहेत. आणि त्यानंतर मग तुम्हाला त्या चिठ्ठ्या आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी समर्थ, मला तुम्ही जो निर्णय देणार आहे अशी माझी इच्छा आहे. तर त्यामध्ये मी निर्णय घेऊ शकत नाहीये, तर तुम्ही माझ्या आई वडिलांसारखे आहात. तर त्यामुळे मला योग्य तो निर्णय द्या, आणि तुम्ही जो निर्णय मला द्याल तर तो मला मान्य असेल. आणि त्यानंतर तुम्हाला या चिठ्ठ्या ज्या आहे अशा छान हलवून तुम्हाला टाकायच्या आहेत. तुम्ही स्वतः टाका किंवा घरामध्ये इतर कोणी लहान मुलं असेल त्यांना तुम्ही उचलायला लावा तरी सुद्धा चालेल. एक चिठ्ठी तुम्हाला उचलायची आणि त्यामध्ये मग तुम्ही प्रश्न बघायचा आहे की त्याचं उत्तर हो आलेलं आहे की नाही. आता बघा, मनासारखं उत्तर मिळालं की अरे वाह रे वा, छान छान. आणि समजा मनासारखं उत्तर नाही आलं तर मग हे असं काही नसतं वगैरे असं मनात आणू नका. आणि नाराज पण होऊ नका, कारण काय, आज जो महाराज तुमच्यासाठी निर्णय घेणार आहे त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. समजा तुम्ही लिहिलं होतं की मी हे घर पाहिलेलं आहे, ते मी बुक करू का? तर महाराज समजा म्हणताय की नाही. कौलमध्ये कागदावर तुमचं नाही उत्तर आलं तर याचा अर्थ असा पण असू शकतो की ते घर तुमच्यासाठी योग्य नाहीये, काहीतरी त्याच्यामुळे अडचण येऊ शकतात, किंवा महाराजांनी याच्यापेक्षा 1-2 वर्षांनी काहीतरी अजून चांगलं लिहून ठेवलेलं आहे असा सुद्धा अर्थ असू शकतो. थोडा वेळ आपण धीर धरूया. तर त्यामुळे महाराज जो कौल देतील तो तुमच्यासाठी तो निर्णय योग्यच ठरेल. त्यामध्ये असं काही नाही की मग एकदा आपल्या मनाचा उत्तर नाही आल्यावर अजून मग एकदा करून बघू, 2दा करू, मग 3दा, हो आलं तर हो एकदाच, असं नाहीये. एकदाच करायचं. जे उत्तर येईल तो महाराजांचा तुमच्यासाठी निर्णय असेल आणि तो योग्यच निर्णय असेल. कारण बघा, महाराज आपल्यासाठी जे काही करतात ते विचारपूर्वक करतात. कोणाला किती, कधी, काय द्यायचं हे आपले महाराज ठरवत असतात. त्यामुळे आपण महाराजांना असं नाही म्हणू शकत की नाही हे काय, हे कौल वगैरे हे चुकीचं आहे वगैरे. असं नाहीये. तुम्ही करून बघा, मी आहे ना. मी तुम्हाला म्हणजे नेहमी सांगत असते. या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्यातल्या 90-95% स्वतः गोष्टी मी करत असते. आणि कधी पण असे काही मोठे निर्णय घ्यायचे असतील, कधी पण कन्फ्युजन वाटलं तर मी हा उपाय करत असते. आणि खरंच त्यामध्ये काहीतरी तथ्य असतं. तर माझे काही अनुभव असे आहेत की घर घेण्याबद्दलचे, त्यानंतर काही गोष्टी अनपेक्षित होत्या की त्या माहिती पण नव्हत्या की असं होतील, मग हे योग्य आहे का नाही याबाबतीचे बरेचसे निर्णय आम्ही महाराजांना विचारले आहे. त्यांनी दिलेल्या निर्णयानुसार आम्ही पुढचे निर्णय घेतले आणि ते योग्यच ठरलेले आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये चांगलंच झालेलं आहे. म्हणून महाराज जो कौल देतात तर तो अतिशय योग्य निर्णय असतो. आणि बघा, तुमच्या मनासारखं उत्तर आलं तर चांगलं, आणि नाही जरी आलं तरी अजिबात नाराज होऊ नका, कारण तुमच्या चांगल्या भविष्यासाठी महाराजांनी आज तुम्हाला तो निर्णय दिलेला आहे. वाईट गोष्टींच्या बचावासाठी, अडचणीतून मार्ग काढण्यासाठी, पुढे संकट काहीतरी असतील म्हणून तुम्हाला महाराज काही गोष्टी तुमच्या मनासारख्या पण होत नाही त्यावेळेस ते त्यापासून तुम्हाला वाचवत असतात. म्हणून महाराजांचा जो काही निर्णय असेल तो तुम्हाला एक्सेप्ट करायचा आहे. आणि बघा, तुम्ही म्हणाल की ताई मी महाराजांची काही सेवा वगैरे करत नाही, तर मी तुम्हाला सांगेल बघा, एवढे महाराज आपल्याला निर्णय घेण्यासाठी पण मदत करतात. तर रोज तुम्ही नाही नित्यसेवा तर कमीत कमी तुम्ही 1 माळ जप तरी महाराजांचा करत जा. 2-5 मिनिटं आपल्या महाराजांना देत जा. आपल्या आयुष्याचं, आपल्या पूर्ण आयुष्य त्यांच्या हातामध्ये असतं. बऱ्याच अशा ताई मला माहिती रोज नित्यसेवा करतात,
स्वामी चरित्राचे 3 अध्याय 11 माळी जप आणि तारक मंत्र ही आपली नित्यसेवा झाली। याला अर्धा तासच लागतो फक्त। तुम्हाला हे नाही जमत आहे तर तुम्ही कमीत कमी 1 माळ जप करत जा। जप युनिट किंवा ते छोटं क्लॉक मिळतं त्याच्याने करा, बोटाने करा, कसंही करा। म्हणजे माळ नाही हे चालेल का? तरी चालेल, पण जप करण्याला महत्त्व आहे। रोज नामस्मरण करत जा। नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे ना, ते कुठल्याही सेवेमध्ये नाहीये। आणि बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं, आपल्या आयुष्याच्या मध्ये कुठल्याही स्टेजवर तुम्हाला कन्फ्युजन झालं, निर्णय घेण्यासाठी तुम्ही खूप कन्फ्यूज आहात, निर्णय घेऊ शकत नाहीये, कोणी निर्णय देणार नाहीये, तर त्यावेळेस आपले महाराज तुम्हाला नक्की योग्य निर्णय दाखवतील। तर बघा, ही माहिती तुम्हाला पटली असेल तर तुम्ही करून बघा, अनुभव 100% तुम्हाला येतील। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।